नमस्कार, मी जोशना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज थोडंसं क्लिनिंग म्हणजेच की बेडवरचं जे काही आहे ते म्हणजे चादर वगैरे हे ते क्लिनिंग करायचं चालू होतं. आणि साईडला तुम्हाला इथे म्हणजे व्हिडिओच्यामध्ये ब्ल्यू कलरची बॉटल दिसते. मी तिथे म्हणजे मोबाईल ठेवण्यासाठी यूज केली होती आणि तोच थोडासा म्हणजे त्याच्यामध्ये दिसत आहे. आणि इथे माझा मुलगा म्हणजे अर्णव ह्याला क्लासलाही अभ्यासला सोडायचं होतं क्लासला. आणि त्यातच घाईघाईमध्ये हे कारण म्हणजे दोघांना हे करायला तर एकाला करायला गेलं की खूप वेळ लागतो त्यामुळे. आणि मी याच्यासाठी जे हे आहे चादर किंवा बेडशीट समजा काहीही समजा तुम्ही म्हणजे कसं की दोन दोन म्हणजे बेडशीट पण बोलतो चादर पण बोलतो ते. तर बेडशीट जी आहे ती ना स्ट्रेचेबल घेतलेली आहे इलास्टिकवाली. त्यामुळे ते सर्व व्यवस्थित असं लावणं गरजेचं पडतं. उशांचे कवर्स वगैरे सर्व मी चेंज करणार आहे. आणि इथे जे आहे ना हे सर्व व्हाईट निघालं होतं. त्याच्याबद्दल अर्णव आणि माझं बोलणं चालू होतं की हे सगळं असं कसं निघालं आहे मम्मी वगैरे. कारण खूप मॉइश्चर म्हणजे आता आमच्या इथे तर सगळीकडेच आहे असं, पण खूप सारं ते निघत आहे. म्हणतात ना आपण पेंट केलं आहे तो एकदम प्लेन असा साधा होता, बट ते सर्व असं निघत आहे. आणि आतले जे बारीक रेतीचे हे आहे ते पण निघत आहे. अशा प्रकारे मी आणि अर्णव दोघांनी मिळून ही चादर वगैरे हे सर्व लावलेलं आहे. आम्ही दोघांनी हे व्यवस्थित असं आमचा बेड जो आहे तो नीट व्यवस्थित लावलेला आहे. आणि जे बेडशीट आता तुम्ही म्हणाल की ब्लँकेट कसे वरती ठेवले, कारण काय असतात शिप म्हणजे प्रत्येक वेळेस वेगळे असतात. मग आमचे हे दोन अर्णवचं आणि हे दोन ब्लँकेट जे आहेत ते दोन्ही ब्लँकेट हे बेडवरतीच असतं. पटकन गरजेला पडतं, नाहीतर बेडवर म्हणजे उचलावा लागतो आणि मगच काढावं लागतं. त्यामुळे मग दोन्ही ब्लँकेट जे आहे ते वरतीच असतात. आणि व्यवस्थित असं हे मी प्लेन हे केले कारण स्ट्रेचेबल असल्यामुळे. स्ट्रेचेबल बेडशीट आणि हा बेड जो आहे तो खूप मोठा आहे. आता हे जे छोटे छोटे पिलोज आहेत त्याचेसुद्धा कवर काढलेत. आता मी म्हणजे आमच्याकडे आय थिंक 6 कवर आहेत. 6 की 7 पिलोज आहेत बाहेर सोफ्यासाठी वगैरे. त्याच्यामुळे सर्व कवर्स वगैरे काढून आता सर्वच एकदम मी वॉश करायला टाकते आणि नंतर परत तेच लावते. त्यासाठी मिशोवरून मी काही घेतले तर मी तुम्हाला नक्की कमेंट करून सांगेन की बाबा कुठून घेतलेत काय घेतलेत ते. म्हणून जे आहे याच्यावरती ना खूप सारी धूळ साचलेली असते, ती मला क्लीन करावी लागते. हे सर्व क्लीन करावं लागतं कारण खूप धूळ आणि रेग्युलरली माझे विंडोज वगैरे ओपन असतात त्यामुळे डस्ट पण खूप सारं येत असतं. तर त्यामुळे मग सर्व क्लीन करून झालं. आता हे सर्व वॉश करायला टाकणार आहे. आणि अशा प्रकारे हा बेड माझा मस्त आणि खूप छान वाटतं. बेड हा आमच्या तिघांसाठी म्हणजे खूप मोठा आहे, साईजने मोठा घेतलेला आहे त्यामुळे खूप छान असं झालेलं आहे. आता मी अर्णवला सोडून येणार आहे आणि त्याच्यानंतरचा हा व्लॉग आहे. मी काही कारणास्तव बाहेर गेले होते आणि मला यायलाही खूप उशीर झाला. 5 वाजले मला घरी यायला. मग त्याच्यानंतर मग मी जेवण वगैरे बनवलेलं होतं. आता तेच मी जेवण दाखवणार आहे तुम्हाला. काय बनवलं आहे काय नाही नक्की तुम्ही बघाल व्हिडिओ लास्टपर्यंत. आणि जेवण आहे ना खूप सुंदर आणि खूप टेस्टी बनवलं होतं. आणि तुम्हाला दाखवते बघा. 5 वाजलेले आहेत घड्याळात. 10च मिनटं बाकी आहेत. आणि तर आत्ता मी जेवायला बसते. सकाळपासून काही नाही, फक्त चहा घेतलेला होता. आणि मग आता चिकनही मी बनवलं होतं आणि चपाती पण. अर्णव टिफिन वगैरे घेऊन गेला होता, फक्त त्याला जाम रोल वगैरे दिला होता. आणि नंतर हे चिकन व्यवस्थित असं, मला हे असं चिकन खूप आवडतं, याच्यापेक्षा ड्राय असेल तरीसुद्धा खूप आवडतं. चिकन, चपाती आणि राईस. हे राईस पण मी आल्यानंतरच कुकर लावला होता कारण गरम गरम राईस खूप छान आणि टेस्ट लागते आणि आवडतोही. आणि सकाळी काय मी अर्जंटमध्ये एवढा लावला नव्हता त्यामुळे. आणि हा कांदा, लिंबू पण आणलं म्हणजे विसरून राहिलेलं होतं त्यामुळे. घाईघाईमध्ये सगळ्या गोष्टी करायच्या म्हटल्यावरती कधी कधी कुठली गोष्ट विसरूनही राहते. आणि ही ज्वारीची भाकरी ही मी रात्री केलेली होती, तीच मी आता सकाळी खाणार आहे म्हणजे दुपारच्या सांग. आणि अर्णवला जेवायला बसायचं होतं तर थोडा वेळ TV बघायची होती. आणि अशा प्रकारे जेवण मी बनवलं होतं आणि खूप छान टेस्टी झालेलं होतं. एका फ्रेंडला थोडंसं दिलं होतं तर तिने सांगितलं तिच्या मुलीला खूप आवडलं स्पेशली म्हणून. तिने कॉल करून लगेच सांगितले खूप मस्त आणि टेस्टी होतं चिकन तू बनवलेलं ते. हा व्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.